मॅथमॅटिक्स सेकंड करता जे चॅप्टर आहेत सिलेबसला ते पाहिले. त्यातला पहिला चॅप्टर कॉम्प्लेक्स नंबर हा आपण स्टार्ट करत आहोत. 10वी पर्यंत आपण रिअल नंबर काय आहे, रिअल नंबरचे जे ऑपरेशन आहेत ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, ह्या सर्व क्रिया रिअल नंबरच्या आपण पाहिलेल्या आहेत. पण पहिल्यांदा आपण रिअल नंबरविषयी थोडंसं रिव्हिजन करू. बऱ्याच वेळेला आपल्याला कोणते रिअल नंबर आहेत याचा विसर पडलेला असतो. आपल्याला नॅचरल नंबर जर विचारले तर आपण सांगतो 1 2 3 4 आणि रिअल नंबरने सांगितलं तर 1 2 3 4 असं सांगत असतो. नेमका त्यातला काय फरक आहे पहिल्यांदा आपण थोडंसं हे रिअल नंबरविषयी थोडंसं रिव्हिजन करू. नॅचरल नंबर नॅचरल नंबर कोणते? आपण नॅचरल नंबर कोणते म्हणतो? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 डॅश अप टू इन्फिनिटी. या नंबरला आपण म्हणतो नॅचरल नंबर. मराठीतून त्याला म्हणतो आपण नैसर्गिक संख्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 अप टू इन्फिनिटी. त्याच्यानंतर आपण होल नंबर. होल नंबर व्हॉट इज मीन बाय होल नंबर? होल नंबर कशाला म्हणायचं? 0 include in the natural number that become a whole number. Only 0 include in the natural number. 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 and so on up to infinity. So what is the difference between natural number and whole number? Only 0 include in the natural number that become a whole number. किंवा त्याला आपण म्हणतो मराठीतून पूर्ण संख्या. नैसर्गिक संख्यामध्ये फक्त 0 ऍड करायचा, त्या संख्येला म्हणायचं पूर्ण संख्या. तिसरा आहे इंटिजर्स. इंटिजर नंबर. Integer numbers 0 plus or minus 1 plus or minus 2 plus or minus 3 plus or minus 4 and dash up to infinity. Plus 0 plus or minus 1 is here, plus there is a positive number, negative number and 0. In the real line here, this is the real line. Here minus infinity to plus infinity, total real line. Here 0 1 2 3 4 4 5 1 2 3 4 5 up to infinity. Here minus 1 minus 2 minus 3 up to minus infinity. Positive number, negative number and 0. Union of the positive numbers, negative number and 0 is called integer number. त्याला मराठीतून आपण म्हणतो पूर्णांक संख्या. पॉझिटिव्ह नंबर धन संख्या, ऋण संख्या आणि 0 याच्या संयोगाला काय म्हणायचं? पूर्णांक संख्या म्हणायचं. पॉझिटिव्ह नंबर, निगेटिव्ह नंबर आहे 0. Union of this is called integers number. Integers number. Rational number. Irrational number. Rational numbers are those numbers which can be written in the form of p by q, where p and q are integers and q is not equal to 0. Denominator cannot be equal to 0.
Rational number means those numbers which can be written in the form of p by q. p छेद q. If q is not equal to 0, denominator फक्त 0 नाही. p and q are integers. p and q are integers. इंटिजर्स म्हणजे पूर्णांक संख्या असायला पाहिजे. p ची आणि q ची व्हॅल्यू ही पूर्णांक संख्या असायला पाहिजे. कुठली व्हॅल्यू चालते? p छेद q. फक्त हा q हा शून्य नसावा. डिनॉमिनेटर हे न्यूमरेटर म्हणायचं. न्यूमरेटर म्हणजे अंश, डिनॉमिनेटर म्हणजे छेद. टॉपची व्हॅल्यू की बॉटमची व्हॅल्यू. बॉटमची व्हॅल्यू फक्त 0 नसते, कारण डिनॉमिनेटर इज नॉट इक्वल टू 0. then all these numbers are called rational number. किंवा त्याला म्हणतो आपण परिमेय संख्या. p ची व्हॅल्यू कुठली घ्या तुम्ही? p ची समजा 1 घेतली, q ची 2 घेतली, 1/2. दिस इज द रॅशनल नंबर. हे -3 घेतली p ची व्हॅल्यू आणि q ची व्हॅल्यू 4 घेतली, -3/4. किंवा आपण घेतली आहे की -7 घेतली आणि ह्याची व्हॅल्यू पण -7 घेतली. मायनस मायनस प्लस आणि इज इक्वल टू 1. म्हणजे हे सर्व नंबर ऑल इंटिजर्स आर रॅशनल नंबर. सर्व पूर्णांक संख्या ह्या परिमेय संख्या असतातच. मग परिमेय संख्येमध्ये नवीन काय आहे? फ्रॅक्शनल नंबर 1/2, 2/3, -4/3. त्याच्यामध्ये ते ॲडिशन झालं. म्हणजे या इंटिजरमध्ये आणि रॅशनलमध्ये फरक काय झाला? याच्यामध्ये इंटिजरमध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे 0 आहे, पण ह्या परिमेय संख्या किंवा रॅशनल नंबरमध्ये काय? ह्याच्या मधले नंबर 0 आणि 1 च्या मधले नंबर 1/2, 1/3 किंवा 1 आणि 2 च्या मधले, इकडे -1 आणि -2 च्या मधले नंबर. हे नंबर ह्याच्यामध्ये इंटिजर नंबर मध्ये इन्क्लूड झाले तर त्याला म्हणायचं आपण रॅशनल नंबर, परिमेय संख्या. पुन्हा हे इरॅशनल नंबर. irrational number, those numbers which cannot be written in the form of p by q. p छेद q च्या स्वरूपात आपल्याला लिहिता येत नाही. म्हणजे p and q are not integers. p आणि q हे इंटिजर्स नाहीत. त्याच्यामध्ये इंटिजर्स नाहीत म्हणजे कसे? समजा आपण p ची व्हॅल्यू घेतली तर √2. √2 आपण हे इंटिजर नाही. किंवा इथली व्हॅल्यू घेतली √3, √2/√3. इथे कंडिशन रॅशनल नंबरची आहे p आणि q इंटिजर असायला पाहिजे, पूर्णांक संख्या असायला पाहिजे. तर √2 आपण √3 घेतलं तर हे इंटिजर नाही किंवा हे इंटिजर नाही, त्यामुळे हे रॅशनल नंबर नाही, याला म्हणायचं इरॅशनल नंबर. कुठली व्हॅल्यू? √2, √3 किंवा आपण √9 जर घेतलं, √9चं स्क्वेअर रूट नंतर 3 आणि डिवाइडेड बाय कुठलाही नंबर असा 3/1 काय असेल तर त्याला आपण रॅशनल नंबर म्हणू शकतो. पण √2 आहे, √3 आहे, √7 आहे किंवा पाय, दिस इज ऑल्सो 22/7 असतं पायची व्हॅल्यू. अँड दिस इज ऑल्सो इरॅशनल नंबर. इरॅशनल नंबर, इरॅशनल नंबर. अँड लास्ट दॅट इज रियल नंबर. रियल नंबर. आपण काय शिकलो? रॅशनल नंबर, इरॅशनल नंबर. ह्याला परिमेय संख्या म्हणायचं, ह्याला अपरिमेय संख्या म्हणायचं. आणि रियल नंबर, युनियन ऑफ द रॅशनल अँड इरॅशनल इज कॉल्ड द रियल नंबर. परिमेय आणि अपरिमेयच्या संयोगाला आपण काय म्हणायचं? वास्तव संख्या म्हणायचं. रियल नंबर म्हणजे काय? वास्तव संख्या. हे रियल नंबर. रियल नंबर इज द बॉस ऑफ दिस ऑल नंबर. हे आपण रियल नंबर पर्यंत आपण ऑलरेडी 10वी लेवल पर्यंत मी शिकलेला आहे की रियल नंबर वास्तव संख्या म्हणजे कोणत्या संख्या. पण आपल्याला बऱ्याच वेळेस कळत करत नाही की नैसर्गिक संख्या आणि वास्तव संख्येमधला काय फरक आहे. हे समजून घेतलं पाहिजे पहिल्यांदा आपण हे रियल नंबर म्हणजे काय. याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच वेळेस कोणत्या समसंख्या आहेत आपल्याला माहिती आहे. समसंख्या कोणत्या असतात? समसंख्या आपल्या असतात 1, 2, 4, 6, 8, 10, 12, 14 अशा. त्याला काय म्हणतो आपण? समसंख्या म्हणतो. त्यालाच आता इंग्लिशमध्ये आपल्याला काय म्हणजे इव्हन नंबर. इव्हन नंबर म्हणजे कोणते? 2, 4, 6, 8, 10, 12 हे म्हणायचं इव्हन नंबर.
ऑड नंबर कोणते 1 3 5 7 9 11 सो हे ऑड नंबर विषम संख्या. या समसंख्या विषम संख्या याला काय म्हणायचं इवन नंबर ऑड नंबर. द प्राईम नंबर त्याला आपण म्हणतो मूळ संख्या. जसे इवन नंबर आहे ऑड नंबर आहे तसं प्राईम नंबर मूळ संख्या. मूळ संख्या कशाला म्हणतो आपण ज्या संख्येला स्वतःही भाग जातो आणि दुसऱ्या एका संख्येने भाग जातो अशा संख्येला आपण मूळ संख्या म्हणतो प्राईम नंबर. तर प्राईम नंबर कोणते मग या प्राईम नंबर एक प्राईम नंबर आहे का नाही त्याला फक्त एक स्वतःच आहे फक्त दुसरी एक संख्या पाहिजे म्हणजे 2 ला काय आहे 2 हा स्वतः आणि दुसरी 1 याचा डिव्हिजन आहे 2 into 1 2 ही मूळ संख्या आहे प्राईम नंबर. 3 5 7 9 आहे का नाही 9 ला कोणते कोणते फॅक्टर आहेत 9 म्हणजे 1 आहे 3 आहे नाही 3 झाले म्हणजे 9 ही मूळ संख्या नाही. मग कोणते आहे 11 13 15 आहे का नाही हे 17 हे 19 अशा ह्या मूळ संख्या आहेत तर त्याला आपण म्हणायचं प्राईम नंबर. तर हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे की इव्हन नंबर कोणते ऑड नंबर कोणते प्राईम नंबर कोणते समसंख्या विषम संख्या मूळ संख्या ह्या संख्येचं आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आपल्याला शिकायचं आहे कॉम्प्लेक्स नंबर. आपण रिअल नंबर पर्यंत 10वीला शिकलेला आहे पण त्याचं थोडक्यात आपण हे सगळं रिव्हिजन केलं. तर आता आपल्याला पाहायचं आहे आपण 10वी पर्यंत जे रिअल नंबरला कोणत्याही क्वेश्चनला रिअल नंबर मध्ये सोल्युशन असे असतात ते आपण पाहिलेलं आहे. आतापर्यंतच्या वेगवेगळ्या इक्वेशनला आपल्याला त्या रिअल नंबर वास्तव संख्येमध्ये सोल्युशन मिळालेलं आहे. पण आपल्याला नवीन नंबर शिकायचं आहे कॉम्प्लेक्स नंबर. पहिल्यांदा आपण x - 3 = 0 असं इक्वेशन म्हणतो याला x = 3 म्हणतो. तर या इक्वेशनला x = 3 इज द नॅचरल नंबर. So this equation has solution in the natural number. या इक्वेशनला नैसर्गिक संख्येमध्ये याचं उकल आहे x = 3 has solution in the natural number. किंवा आपण असं घेतलं x + 4 = 0 याचं सोल्युशन काय येईल x = -4. x = -4 is not a natural number, it is integer. So this equation has solution in the integer. या इक्वेशनला पूर्णांक संख्येमध्ये त्याचं उकल आहे x = -4. 2x + 3 = 0. 2x + 3 = 0 याला काय असते 2x = -3 x = -3/2. x = -3/2. -3/2 हा नैसर्गिक संख्याही नाही आणि पूर्णांक संख्याही नाही. दिस इज नॉट नॅचरल नंबर अँड नॉट अ इंटिजर, इट इज अ रॅशनल नंबर. म्हणून या इक्वेशनला नॅचरल नंबर मध्ये किंवा होल नंबर मध्ये सोल्युशन नाही. तर कशामध्ये सोल्युशन आहे हे रॅशनल नंबर मध्ये सोल्युशन आहे. x = -3/2 हॅज सोल्युशन इन द रॅशनल नंबर. किंवा असा इक्वेशन घेतला आपण x² = 2 घेतलं त्याचं सोल्युशन काय x = ±√2. तर दिस हे √2 हे नॅचरल नंबर नाही किंवा इंटिजर नाही किंवा रॅशनल नंबर नाही. तर √2 कसा आहे इरॅशनल नंबर आहे. म्हणून ह्या इक्वेशनला कशामध्ये सोल्युशन म्हणता येईल दिस इक्वेशन हॅज सोल्युशन इन द इरॅशनल नंबर किंवा दिस इक्वेशन हॅज सोल्युशन इन द रिअल नंबर. दिस ऑल इक्वेशन हॅज सोल्युशन इन द रिअल नंबर. या सर्व इक्वेशनला वास्तव संख्येमध्ये उकल आहे. पण असा एक नंबर आहे x² आपण म्हटलं x² = -2. x² = -2. तर स्क्वेअर ऑफ रिअल नंबर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. कुठल्याही वास्तव संख्येचा वर्ग केला असता तो पॉझिटिव्ह येणार आहे धन संख्येच येणार आहे. या ठिकाणी तर म्हणते x² = -2. म्हणून x² = -2 दिस इक्वेशन हॅज नो सोल्युशन इन द रिअल नंबर. मग अशा इक्वेशनचं काय करायचं त्यासाठी तर आपल्याला हे कॉम्प्लेक्स नंबर शिकायचं आहे. x² = -2 तर x² हे 2 into जे आपण घेतलंय x² आपण असं लिहू शकतो x काय लिहू शकतो
एक्स स्क्वायर इज इक्वल टू 2 इंटू ए आय स्क्वायर. आय स्क्वायर म्हणजे काय? आय स्क्वायरची व्हॅल्यू आहे आय स्क्वायर इज इक्वल टू -1. आय स्क्वायर इज इक्वल टू -1 म्हणजेच √-1 इज इक्वल टू आय असं म्हणते. √-1 इज इक्वल टू आय. ह्याला असं लिहिता येईल आपण x इज इक्वल टू एक्स स्क्वायर इज इक्वल टू -2. तर x इज इक्वल टू काय म्हणतात आपल्याला याला x इज इक्वल टू याचं गुणोदक काय म्हणतात काय √2 प्लस ऑर मायनस √2 आणि आय स्क्वायरचं काय म्हणता येतं आय म्हणते. मायनस √-1 इज इक्वल टू आय त्याला म्हणायचं इमॅजिनरी युनिट किंवा इमॅजिनरी नंबर. मॅथेमॅटिशियन आयलर इंट्रोड्यूस द इमॅजिनरी नंबर. तर आपण म्हणतो काल्पनिक नंबर. काल्पनिक नंबर आणि त्याला आपण नाव दिला आय. √-1 इज इक्वल टू आय. कुठलाही नंबर असे समजा आपल्याला कुठल्या रूट असं -5 आहे वर्गमुळात √-5 ह्याचं आपण सोल्युशन काढू शकत नाही. ह्याला काय लिहायचं पहिल्यांदा √5 आणि हे √-1 ह्याचा गुणाकार करता येईल. मग हे लिहिलं आपण √5 आणि -1 ला आपण काय घ्यायचं आय. हे √-1 ची व्हॅल्यू इमॅजिनरी घ्यायची आहे आय इमॅजिनरी म्हणून √5 आय आणि म्हणायचं इमॅजिनरी नंबर. ठीक आहे इमॅजिनरी नंबर. म्हणून या इक्वेशनला हे सोल्युशन आहे इमॅजिनरी नंबर. मग हे कॉम्प्लेक्स नंबर काय आहे? कॉम्प्लेक्स नंबर इज द कॉम्बिनेशन ऑफ रियल पार्ट अँड इमॅजिनरी पार्ट. रियल नंबर आणि इमॅजिनरी नंबर हे जे कॉम्प्लेक्स नंबर आहे हे नंबर्स जे म्हणतो आपण कुठले नंबर हे दोन भाग आहेत रियल आणि इकडं इमॅजिनरी. हे रियल मध्ये आपले कुठले नंबर बाकीचे 3 आहे √3 आहे -4 आहे. आणि इमॅजिनरी काय झाले √5i 2i -3i. these are the imaginary number and the combination of these two real and imaginary number is called a complex number. complex number कसा असेल तुमचं कॉम्बिनेशन 3 plus √5i plus or minus addition or subtraction 3 plus √5 into i. 3 is the real part and √5 is the imaginary part. The complex number is a combination of real and imaginary. इमॅजिनरी. जर आपण एखादं इक्वेशन घेतलं वर्ग समीकरण घेतलं क्वाड्रॅटिक इक्वेशन त्या इक्वेशनला सोल्युशन हे रिअल नंबर मध्ये असतात हे आपण दहावीपर्यंत पाहिलेलं आहे. पण काही उकल संख्येला आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर मध्ये त्याचं सोल्युशन येणार आहे. हे x² प्लस 2x प्लस 10 इज इक्वल टू 0 असं इक्वेशन आहे. या इक्वेशनला आपण कंप्लीट स्क्वेअर मेथडने सोडवू. x² प्लस 2x इज इक्वल टू -10. याचं कंप्लीट स्क्वेअर मेथड काय असते हे मधल्या 2x मधल्या पदाचा वर्ग भागिले 4 गुणिले पहिले पद म्हणजे काय होतं x² प्लस 2x हे 2 चा वर्ग 4 भागिले 4 म्हणजे काय येणार आहे 1. ऍड 1 बोथ साइड हे -10 प्लस 1. इकडे काय झालं हे x² प्लस 2x प्लस 1 म्हणजे काय असते x प्लस 1 ब्रॅकेटचा होल स्क्वेअर इज इक्वल टू काय आलं -9. तर याचा वर्ग हा -9 आहे. जर रिअल नंबर मध्ये सोल्युशन असतं तर कुठल्याही रिअल नंबरचा वर्ग इकडे पॉझिटिव्ह येत असतो. स्क्वेअर ऑफ द रिअल नंबर इज ऑलवेज पॉझिटिव्ह इथे निगेटिव्ह येते. दिस इक्वेशन हॅज नो सोल्युशन इन द रिअल नंबर. सो दिस इक्वेशन हॅज सोल्युशन इन द कॉम्प्लेक्स नंबर. कसं करायचं आहे x प्लस 1 ब्रॅकेटचा होल स्क्वेअर इज इक्वल टू हे 9 आहे. हे 9 इंटू आपण असं -1 9 इंटू -1 आणि मग x प्लस 1 काय प्लस और मायनस याच्या बरोबर √9 इंटू हे √-1. x प्लस 1 इज इक्वल टू प्लस और मायनस √9 चं काय होणार आहे 3 येणार आहे -1 √-1 इज इक्वल टू आय. का तिथं √-1 इज इक्वल टू आय हे इमॅजिनरी युनिट आहे. हे प्लस और मायनस 3 आहे. So x plus 1 is equal to plus or minus 3 है. x is equal to -1 plus or minus 3i. x is equal to plus 1 in the right hand side -1 plus or minus 3i. म्हणजे इथे काय झालं x is equal to -1 plus 3i
or x is equal to -1 -3 असं ह्या वर्ग समीकरणाचा उकल संच आला. So this equation has no solution in the real number. This equation has solution in the complex number. याला म्हणायचं कॉम्प्लेक्स नंबर. -1 + 3i आणि -1 -3i. कुठल्याही वर्ग समीकरणाला दोन रूट्स असतात. ते रिअल असतील किंवा आता ते कॉम्प्लेक्स बनवावं लागेल त्याला. म्हणून ते दोन रूट्स हे कॉम्प्लेक्स आहे. -1 + 3i आणि -1 -3i. म्हणून वर्ग समीकरणामध्ये आपण पाहिलेलं आहे की आतापर्यंत रिअल नंबरमध्ये त्याचा उकल संच येत होता, पण आता ह्याला रिअल नंबरमध्ये उकल संच यायचा नाही, कॉम्प्लेक्स नंबरमध्ये आहे ही नंबर आहे. The complex number is a combination of two numbers, real and imaginary. The imaginary part and real part. Complex number is denoted by capital Z. Is equal to a plus ib. Complex numbers in the form a plus ib, where a and b are real number. A, b a real number. A and b belongs to R. And I is the under root -1. I means under root -1 is equal to I. तो आपण ह्याला I square is equal to -1. I square is equal to -1. So this a plus ib is called complex number. A is the real part and this is the imaginary part. So complex number divided into two parts, real part and imaginary part. For example, z is equal to आपण घेतलं 3 - 4i. What is here real part? Real part this. Real part is denoted by आपण असं म्हणतो real part of z. Notation for real part of z is equal to 3. And imaginary imaginary part of z is equal to -4. In this complex number, real part is 3 and imaginary part is -4. A complex number z is equal to 0 plus 0i. 0 plus 0i. Here real part of z is equal to 0 and imaginary part of the complex number is also 0. A 0 complex number. So here if they have sometime real part is 0, such time z is equal to 0 plus 7i. In this complex number, real part is 0. Then this type of complex number is called purely imaginary number. A z is equal to 0 minus 4i. Here also, real part is 0. This is called a purely imaginary number. A z is equal to 3 plus 0i. In the complex number, if imaginary part is 0, then that complex number is called purely real number. ज्यामध्ये imaginary part 0 आहे, ते complete आहे ना real number. Another example, z is equal to 9 plus 0i. Imaginary part is 0, here only z is equal to 9. So this is a purely real number. So real number is a subset of complex number. सर्व रियल नंबर हे कॉम्प्लेक्स नंबर असतात. ऑल रियल नंबर्स आर कॉम्प्लेक्स नंबर. सो रियल नंबर इज अ सबसेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. कॉम्प्लेक्स नंबर इज डिनोटेड बाय सी. सेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर इज डिनोटेड बाय सी. ये कॉम्प्लेक्स नंबर जो है कॉम्प्लेक्स नंबर सी, देयर इज अ a plus ib, where a comma b belongs to r and I is equal to root -1. So this is the definition of complex number in notation of set. C is the notation for the set. So real number, all real numbers are the complex number. सर्व real number हे complex number असतात. पण complex number मध्ये दुसरा भाग आहे तो imaginary part. The combination of real part and imaginary part is called a complex number. Algebra of complex number.
इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. दोन कॉम्प्लेक्स नंबरला इक्वल कधी म्हणायचं? समजा आपल्याकडे दोन कॉम्प्लेक्स नंबर आहेत. समजा Z1 आहे, नोटेशन दिलं आपण Z1, a plus ib is the one of the complex number and Z2 is the another complex number c plus id. दोन कॉम्प्लेक्स नंबर. त्या दोन कॉम्प्लेक्स नंबरला इक्वल कधी म्हणायचं? तर each part, real part of Z1 and real part of Z2 are equal असायला पाहिजे, and imaginary part of Z1 and imaginary part of Z2 equal असायला पाहिजे. Means real parts are equal and imaginary part are equal. Then we say that these two complex numbers are equal complex. म्हणजे Z1 is equal to Z2. दोन्हीचे रियल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट सारखे असायला पाहिजे. If suppose Z1 is equal to 3a plus 2b into I and Z2 is equal to 6 plus 4i, we say that Z1 and Z2 are equal complex number. Z1 is equal to Z2. That is, if 3a plus 2b into I is equal to 6 plus 4i. Equating this real part to real part, that means 3a is equal to 6. That means a is equal to 6 by 3 is equal to 2. So a is equal to 2. A is equal to 2. And if 2b is equal to 4, b is equal to 2b imaginary part and have 4. So b is equal to 4 by 2 is equal to 2. So b is equal to 2 है. A is equal to b is equal to 2 है. A is equal to 6 a plus 4i. Two complex numbers are equal, Z1 and Z2. Z1 equal to Z2. The real parts are equal and imaginary parts are equal. So this is the equality of two complex number. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे कोणते नंबर आणि त्याच्यामध्ये जे इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर आपण पाहिलं. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ऑपरेशन ऑन द कॉम्प्लेक्स नंबर, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन ऑन द कॉम्प्लेक्स नंबर आणि पुन्हा कॉन्ज्युगेट ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर असे आपल्याला पुढचे काही कन्सेप्ट घ्यायचे. तर पुढच्या आपण व्हिडिओमध्ये हे घेऊ. थँक्यू.